नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा टॉपिक आहे आपला सर्कल. आपण 5वी-6वी पासून वर्तुळ हा घटक शिकत आलेलो आहोत. वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, व्यास, जीवा, त्याच पद्धतीनं वर्तुळाशी संबंधित असणाऱ्या काही संकल्पना आपण 9th पर्यंत शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स म्हणजेच एका 2, 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे, त्याच पद्धतीनं वृत्तछेदिका कशाला म्हणायचे, स्पर्शिका कशाला म्हणायचे, सिकॅन्ट अँड टँजंट आणि टँजंट थेरम, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, या 3 घटकावर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स हे प्रत्यक्ष कृती करून पाहणार आहोत की एका बिंदूमधून किती वर्तुळे काढता येतात, 2 बिंदूमधून जाणारी किती वर्तुळे काढता येतील आणि 3 नैकरेषीय बिंदूमधून नॉन कोलिनियर पॉइंट्स जर असतील 3, तर त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्समधून आपणाला किती वर्तुळे काढता येतील. तर या ठिकाणी 5 छोटीशी एक कृती सुरुवातीला पाहू. सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट, 2 पॉइंट्स अँड 3 पॉइंट्स. एक बिंदू, 2 बिंदू आणि 3 बिंदू मधून जाणारी वर्तुळे. आता प्रत्यक्ष या ठिकाणी आपण कृती करून पाहू की एका बिंदूतून किती वर्तुळे जातात, 2 बिंदूतून किती वर्तुळे जातात आणि 3 बिंदूमधून जाणारी किती वर्तुळे काढता येतील. तर सुरुवातीला आपण एक पॉइंट घेऊ आणि या ए बिंदूमधून जाणारी आपल्याला किती वर्तुळे काढता येतील या ठिकाणी प्रयत्न करूत आपण. तर समजा आता या ए बिंदू व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी आपण एक बिंदू घेतला आणि त्याच्या ते वर्तुळ ए मधून जाणारं काढलं, तर हे एक वर्तुळ आपणाला ए बिंदूमधून जाणारं एक वर्तुळ काढता येईल. त्याच पद्धतीनं ए बिंदूमधून जाणारं दुसरं वर्तुळ काढता येईल का, तर पहा आपण या ठिकाणी हे दुसरं वर्तुळ काढलं जे वर्तुळ ए बिंदूमधून जाईल. त्याच पद्धतीनं आपण तिसरं वर्तुळ काढून पाहू. तर अशा पद्धतीनं आपणाला एकाच बिंदूमधून जाणारी किती वर्तुळे काढता येतील, तर इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं आपण 2 बिंदूचा विचार करू की समजा 2 बिंदूमधून जाणारे आपल्याला वर्तुळे किती काढता येतील. तर समजा आपण प्रतलामध्ये 2 बिंदू घेऊ. समजा हा एक बिंदू घेतला जी आणि दुसरा बिंदू एच, आणि जी आणि एच मधून जाणारी किती वर्तुळे काढता येतील. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 2 बिंदूमधून जाणारी वर्तुळे काढावयाची असतील तर आपणाला त्या ठिकाणी त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू शोधण्यासाठी जी आणि एच या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंबदुभाजक काढून घ्यावा लागेल. समजा आपण त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी दाखवू आणि या जी आणि एच मधून जाणाऱ्या वर्तुळाचे केंद्रबिंदू आपणाला या लंबदुभाजकावर मिळणार आहे. तर या लंबदुभाजकावर केंद्र घेऊन आपण वर्तुळे काढू, जी वर्तुळे जी आणि एच मधून जातील. तर पहा आता
या ठिकाणी समजा आपण एक वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला, जे वर्तुळ या ठिकाणी जी आणि एच मधून जाईल. त्याच पद्धतीने आपण दुसरं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला, हे जी आणि एच मधून जाईल. त्याच पद्धतीने तिसरं वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला, तर या दोन बिंदूतून जाणारी असे आपणास किती वर्तुळे काढता येतील? तर या ठिकाणी दोन बिंदूतून जाणारी सुद्धा आपणाला अनंत वर्तुळे काढता येतील. म्हणजे आपण ज्या पद्धतीने एका बिंदूतून अनंत वर्तुळे काढता जातात किंवा काढता येतात असं म्हणलो, त्याच पद्धतीनं या ठिकाणी दोन बिंदूतून जाणारी आपणाला किती वर्तुळे काढता येतील? अनंत वर्तुळे काढता येतील. इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. आता त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला तर या ठिकाणी 3 पॉइंट्सचा विचार करूत आपण की 3 बिंदूमधून जाणारे आपणाला किती वर्तुळे काढता येतील. तर समजा आपण या ठिकाणी सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स, आता या ठिकाणी 3 बिंदू घेतले. 3 बिंदूमधून हे एक वर्तुळ आपणाला निश्चित करून घेतलेले आहे आपण. परंतु आपण जर आता प्रयत्न केला तर या 3 बिंदूतून जाणारं दुसरं कुठलंही वर्तुळ आपणाला काढता येणार नाही. आणि समजा आपण हा ओ बिंदू कोणत्याही ठिकाणी तुम्ही नेला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ निश्चित करतील ते 3 बिंदू. परंतु जेव्हा ते 3 बिंदू एकरेषीय होतील त्यावेळी ते वर्तुळ राहणार नाही, तर ती काय होईल? रेषा तयार होईल. त्यामुळे आपण सांगू शकतो की एक वर्तुळ निश्चित करण्यासाठी 3 नैकरेषीय बिंदूची आवश्यकता असते आणि 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येते. ओनली वन सर्कल कॅन बी ड्रॉन फ्रॉम 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. तर पहा, आपण या ठिकाणी पाहिलं की इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 1 पॉइंट ही कृती पाहिली आपण की एका बिंदूतून आपणाला किती वर्तुळे काढता येतील. तर एका बिंदूतून जाणारी आपणाला असंख्य वर्तुळे काढता येतील किंवा असंख्य वर्तुळे असतात. इनफायनाइट सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट. त्याच पद्धतीनं 2 पॉइंटचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला तसं म्हणता येईल की इनफायनाइट सर्कल्स पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. म्हणजे 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. त्याच पद्धतीनं देअर इज अ युनिक सर्कल, एक आणि एकच वर्तुळ असतं, पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नैकरेषीय बिंदू जर असतील तर त्या 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एक वर्तुळ असते. आणि शेवटी आपल्याला सांगता येईल की नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. आपण यापूर्वीच्या कृतीमध्ये पाहिलं होतं की 3 बिंदू जर या ठिकाणी एकरेषीय झाले, कोलिनियर झाले, तर त्यावेळी त्या 3 बिंदूतून आपण कुठलंही सर्कल निश्चित करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं आपण एका बिंदूतून, 2 बिंदूतून आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे या घटकावर चर्चा केलेली आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत की सिकॅन्ट अँड टँजंट, छेदिका आणि स्पर्शिका. नेमकं आपण छेदिका कशाला म्हणतोय आणि स्पर्शिका कशाला म्हणतोय? सिकॅन्ट अँड टँजंट. आता या ठिकाणी काही फिगर पहा. प्रत्येक फिगरमध्ये आपण एक सर्कल आणि एक लाईन दाखवलेली आहे आणि त्या सर्कल आणि लाईनमध्ये काय रिलेशन आहे हे थोडं आपण ऑब्झर्व करू आणि त्यानंतर या ठिकाणी आपण
सिकॅन्ट कशाला म्हणतो आणि टँजंट कशाला म्हणतो, छेदिका आणि स्पर्शिका. तर पहिल्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण, इन फर्स्ट फिगर देअर विल बी नो एनी रिलेशन बिटवीन लाईन अँड सर्कल. यामध्ये काही संबंध नाही, कारण ते दोन्हीही स्वतंत्रपणे एक लाईन आणि एक सर्कल आहे. परंतु सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी सर्कल आणि लाईन यामध्ये एक पॉइंट कॉमन आहे. ती रेषा त्या वर्तुळाला एका बिंदूमध्ये स्पर्श करते. आणि थर्ड फिगरमध्ये जर पाहिलं तर रेषा ही वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये काय करायला लागलेली आहे, छेदत आहे. किंवा रेषा आणि वर्तुळ यामध्ये हाऊ मेनी कॉमन पॉइंट्स, 2 कॉमन पॉइंट्स, दोन सामायिक बिंदू आहेत वर्तुळ आणि रेषेमध्ये. आणि यावरूनच आपण या ठिकाणी सिकॅन्ट आणि टँजंट यांच्या डेफिनेशन देतोय. मग सिकॅन्ट कशाला म्हणायचंय, तर पहा, अ सिकॅन्ट ऑफ अ कर्व, या ठिकाणी कर्व म्हणण्याच्या ऐवजी आपण सर्कल म्हणू शकतो. काही पुस्तकामध्ये सर्कलला कर्व असाही काही पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अ सिकॅन्ट ऑफ अ कर्व इज अ लाईन दॅट इंटरसेक्ट्स द कर्व ॲट अ मिनिमम ऑफ 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. जर एखादी रेषा दोन भिन्न बिंदूमध्ये वर्तुळाला छेदत असेल तर त्या रेषेला आपण त्या वर्तुळाची छेदिका म्हणजेच वृत्तछेदिका असं म्हणतोय. आणि टँजंट कशाला म्हणायचंय, आता सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं तर लाईन आणि सर्कल यामध्ये ओन्ली 1 पॉइंट कॉमन आहे. आणि अशा वेळी त्या लाईनला आपण त्या सर्कलची टँजंट असं म्हणतोय. अ टँजंट टू अ सर्कल इज अ स्ट्रेट लाईन विच टचेस द सर्कल ॲट ओन्ली 1 पॉइंट. जी रेषा वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करते त्या रेषेला आपण काय म्हणलेलं, स्पर्शिका म्हणजेच टँजंट असं म्हणलेलं. आता याच्यानंतर आपणाला या ठिकाणी स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा त्याला आपण टँजंट थेरम असं म्हणलेलं आहे. तो टँजंट थेरम काय आहे की, समजा आपण या ठिकाणी फिगर पाहू आणि एक फिगरमध्ये आपण या ठिकाणी ही रेडियस दाखवलेली आहे. आणि आपण 9th मध्ये पाहिलेलं आहे की समजा AB जर कॉर्ड असेल तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड, ही प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे. किंवा या ठिकाणी जर आपण या ठिकाणी ABचा M हा या ठिकाणी मिड पॉइंट जर घेतला तर जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू, मिड पॉइंट ऑफ कॉर्ड अँड सेंटर ऑफ सर्कल, यांना जो काही सेगमेंट आपण जॉईन करतो हा सेगमेंट कशाला परपेंडिक्युलर असतो, त्या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. मग आता या ठिकाणी आपण ही AB लाईन या रेडियसला परपेंडिक्युलर काढलेली आहे. ठीक आहे. आता असंच जर आपण या AB लाईनला परपेंडिक्युलर लाईन काढत गेलो तर शेवटी एक लाईन अशी मिळणार आहे की त्या सर्कलची ती टँजंट असणार आहे. मग आता ही ABला जर या दोन लाईन पॅरलल असतील तर या ठिकाणी होणारे अँगल सुद्धा कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. म्हणजे या ठिकाणी सुद्धा अँगल जो रेडियस सोबत जो या टँजंटचा जो काही अँगल फॉर्म होणार आहे तो सुद्धा किती असला पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे. म्हणूनच या
कृतीवरून आपण या ठिकाणी टँजंट थेरम सांगणार आहेत की या ठिकाणी जो काही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टँजंटचा आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ज्यावेळी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून आपण रेडियस ड्रॉ करतो, ती रेडियस आणि टँजंट यामध्ये काय रिलेशन आहे, ते रिलेशन म्हणजेच या ठिकाणी टँजंट थेरम आहे. ते रिलेशन काय आहे? आपण सांगू शकतो की दी टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज अ परपेंडिक्युलर टू दी रेडियस ॲट दॅट पॉइंट. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या त्या स्पर्शिकेस कशी असते? लंब असते. आणि या प्रॉपर्टीलाच आपण टँजंट थेरम असं म्हणलेलं आहे. आणि या प्रॉपर्टीवरील बरेच एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, परंतु याचा काही प्रूफ आपण देणार नाही. आणि यालाच मराठीतून आपल्याला असंही सांगता येईल की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये स्पर्शिका कशाला म्हणतात, छेदिका कशाला म्हणतात आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत यावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.